श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हे स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, आपल्या ब्रह्मांड नायकाचा म्हणजेच आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन हा लवकरच येत आहे. म्हणजेच येत्या 20 मार्च 2026 वार शुक्रवार या दिवशी प्रकट दिन जो आहे तो येत आहे. तर त्यानिमित्तानं आपल्याला स्वामी महाराजांची 11 दिवसांची जी सेवा आहे ती करायची आहे. आता ती सेवा कोणती आहे, कशी करायची आहे, त्याचे नियम काय आहेत, ती सर्व माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जे कोणी चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्यापैकी बरेच जणांनी स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त 21 दिवसाची स्वामी सेवा करायला सुरुवात देखील केली असेल, करत देखील असतील. पण काहींना सुतकमुळे किंवा काही अडचणींमुळे 21 दिवसाची सेवा करता आली नाही. तर त्यांच्यासाठी खास आजची जी सेवा आहे ती सांगत आहे. तर 11 दिवसाची सेवा तुम्ही करू शकता. आता 11 दिवसाची सेवा ही आपल्याला उद्यापासून म्हणजेच 10 मार्च 2026 या दिवसापासून सुरू करायची आहे आणि 20 मार्च 2026 या दिवसापर्यंत तुम्हाला ही सेवा पूर्ण करायची आहे. तर ह्या सेवेमध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर बघा, श्री स्वामी समर्थ महाराजांचा स्वामी चरित्र सारामृत हा दिव्य असा ग्रंथ आहे. या ग्रंथाचे 11 पारायण जे आहे ते करायचे आहे. आता तुम्ही जर कुठल्या इच्छेसाठी करत असाल तर तुम्हाला सेवा सुरू करण्यापूर्वी संकल्प करायचा आहे. स्वामी महाराजांना तुमची जी इच्छा आहे ती स्पष्ट, क्लिअर अशी सांगायची आहे आणि सेवेला सुरुवात करायची आहे. आता बघा, स्वामी चरित्र सारामृत पारायणाला सुरुवात केल्यानंतर सर्वात पहिले तुम्हाला संकल्प करायचा आहे आणि तुमची जी इच्छा आहे ती स्वामींना सांगायची आहे आणि स्वामींना विनंती करायची आहे की माझी ही जी इच्छा आहे ती पूर्ण होऊ देत, अशी प्रार्थना करून सेवेला सुरुवात करायची आहे. आता सेवा करताना तुम्ही जर समजा पहिल्या दिवशी सकाळी सेवेला बसले असाल, म्हणजेच तुम्ही पहिल्या दिवशी सकाळी पारायण केलं असेल स्वामी चरित्र सारामृताचं, तर तुम्ही शक्यतो वेळ जी आहे ती एकच पाडा. पारायण म्हणजे 1 ते 21 अध्याय असे तुम्हाला 11 पारायण करायचे आहेत. म्हणजेच 1 ते 21 अध्याय हे 11 दिवस रोज तुम्हाला 1 ते 21 अध्याय जे आहे ते पठण करायचे आहे. तर ही अतिशय प्रभावी अशी सेवा आहे. तर ही तुम्हाला करायची आहे. तर याच्यासाठी तुम्हाला विशेष अशी पूजा मांडणी करायची गरज नाही. तुम्ही तुमच्या देवघरातील स्वामी समर्थांच्या फोटोसमोर, मूर्तीसमोर बसून ही जी सेवा आहे ती करू शकतात. याच्यामध्ये नियम काय पाळायचे तर बघा, सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे मांसाहार जो आहे तो कडकडीत वर्ज्य असावा. घरात मांसाहार करू नये. त्यानंतर दुसरा जो नियम आहे तो प्राण घेऊ नये. आणि तिसरा नियम म्हणजे कुणाचं वाईट चिंतू नये, कुणाला वाईट बोलू नये, कुणाची निंदा करू नये. तर बघा, साधे सोपे असे नियम आहे. सेवा करायला देखील खूप सोपी आहे. त्यामुळे तुम्ही ही 11 दिवसाची सेवा नक्की करा. आता तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत या पवित्र अशा ग्रंथाचे 11 पारायण करायला वेळेअभावी म्हणा किंवा घरामध्ये लहान मुलं आहेत, वृद्ध व्यक्ती आहेत, त्या कारणास्तव तुम्हाला जमणार नसेल तर तुम्ही याऐवजी 11 वेळा तारक मंत्र 11 दिवसापर्यंत तुम्हाला जो आहे तो पठण करायचा आहे. ही देखील सेवा अतिशय प्रभावी आहे. तुम्ही तारक मंत्राची सेवा देखील करू शकता 11 दिवसाच्या सेवेमध्ये. तीहीच जर जमली नाही तर बघा, नामस्मरण जे आहे ते तुम्ही करू शकता. नामस्मरण केलं तरी देखील चालेल. फक्त स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त जेवढी जास्त सेवा आपल्याला करता येईल तेवढी जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या आयुष्यातील अडचणी, संकट जे काही आहे ते स्वामी महाराज नक्कीच दूर करतील. अशा प्रकारे आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त 11 दिवसांची जी सेवा आहे ती करायची आहे. माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.